तर नमस्कार. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा मांडवा इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी विकसित भारत बिल्डथॉन अंतर्गत आयडिया सबमिशन मध्ये एक अशी भन्नाट आयडिया शोधून काढलेली आहे. ती म्हणजे पाण्याचे शुद्धीकरण. की आजकाल पाण्याचे जे काही क्षार आहेत किंवा पाण्याचा वाढलेला टीडीएस आहे, तो टीडीएस कमी करून शुद्ध पाणी आपण घरच्या घरी कशा प्रकारे तयार करू शकतो, याचं एक वर्किंग मॉडेल या विद्यार्थ्यांनी तयार केलेलं आहे. तर पाण्याचे शुद्धीकरण कसे होते हे समजण्यासाठी हा सोपा उपक्रम आपण आपल्या घरामध्ये देखील वापरू शकतो. या 6वीच्या विद्यार्थ्यांनी छान अशी एक आयडिया निर्माण करून काही साहित्य आपल्याला लागणार आहे, जे की आपल्या बजेटमध्येच असतं. पाण्याचे शुद्धीकरण कसे होते हे समजण्यासाठी हा सोपा उपक्रम आहे. त्यासाठी प्लास्टिकचा डब्बा आहे, त्याचबरोबर काही फिल्टर पेपर आपल्या समोर आहेत, स्टँड आहे आणि कॅल्साइड वाळू आहे, कार्बन आहे, सक्रिय कार्बन आहे, कोरडी माती आणि ऍक्टिव्ह फिल्टर मीडिया अशा प्रकारचे हे साहित्य घेऊन पाण्याचं शुद्धीकरण कसं करायचं हे आपण पाहूया. सर्वप्रथम या प्लास्टिकच्या डब्यामध्ये स्टँड अशा प्रकारे फिट करून घ्यायचं. हे प्लास्टिकचे 4 डबे आहेत आणि या 4 डब्यामध्ये प्रत्येकी एक एक डब्यामध्ये एक एक टिश्यू पेपर टाकायचा आहे. टिश्यू पेपर टाकल्यानंतर हे स्टँड आहे, आपण जसं की गढूळ पाण्याचं मिश्रण जर इकडून टाकलं तर ह्या डब्यामध्ये काय काय राहणार आहे बघा. दिलेल्या 4 प्लास्टिकच्या डब्यात क्रमाने ग्रेव्हल, इथे कॅल्साइड वाळू, सक्रिय कार्बन आणि ऍक्टिव्ह फिल्टर मीडिया असे 4 गोष्टी या डब्यामध्ये आपल्याला भरायच्या आहेत. या 4 गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत. अशा प्रकारे आपण घरच्या घरी वॉटर फिल्टर बनवू शकतो. आणि हे ऍक्टिव्ह फिल्टर मीडिया आहे. जसं आपण गढूळ पाण्याचं मिश्रण जर वरी टाकलं तर पाणी हळूहळू शुद्ध होऊन पाण्यामध्ये काय बदल होते, शुद्ध झालेलं पाणी आपण या डब्यामध्ये पाहू शकतो. तर अशा प्रकारे घरच्या घरी वॉटर फिल्टर कसं बनवायचं जेणेकरून प्रत्येकाला शुद्ध पाणी मिळावं, यासाठी ह्या विद्यार्थ्यांनी 6वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी हा अनोखी आयडिया इथे निर्माण केलेली आहे. धन्यवाद. नमस्कार. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा मांडवा, तालुका वाशिम, जिल्हा धाराशिव येथील इयत्ता 6वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी विकसित भारत बिल्डथॉन आयडिया सबमिशन अंतर्गत एक अशा प्रकारची आयडिया शोधून काढली आहे की सर्वसामान्य जनतेला शुद्ध पाण्याअभावी विविध प्रकारचे रोग उद्भवतात. तर प्रत्येकाला शुद्ध पाणी मिळावं आणि ते शुद्ध पाणी करण्यासाठी बिलकुल कमी खर्चामध्ये आपण घरच्या घरी कशा प्रकारे पाणी शुद्ध करायचं या संदर्भात एक पुन्हा आयडिया या 6वीच्या विद्यार्थ्यांनी शोधून काढलेली आहे. आणि ते पाणी कशा प्रकारे शुद्ध करायचं, त्यासाठी लागणारे साहित्य आणि त्याची संपूर्ण प्रोसेस आपण या विद्यार्थ्याकडून समजून घेऊया. आता आपल्याला इयत्ता 6वीच्या वर्गातील सुबोध शिंदे हा त्यांच्या प्रयोगाबद्दल समजून सांगणार आहे. चल सुबोध. 4 प्लास्टिकचे डबे, ग्रेव्हल, कॅल्साइट वाळू, कोरडी माती, ऍक्टिव्ह फिल्टर पेपर, कोरडी माती आणि पाण्याचे मिश्रण आणि फिल्टर पेपर हे साहित्य लागणार आहे. आणि या क्रमाची कृती प्रमाणे 4 डबे, प्रत्येकी डब्यात 2 फिल्टर पेपर ठेवायचे. आणि डबे दाखव बरं, तुझे कसले 4 डबे आहेत? म्हणजे प्लास्टिकचे 4 डबे आहेत. बरोबर. त्याचप्रमाणे ग्रेव्हल, कॅल्साइट वाळू, सक्रिय कार्बन आणि ऍक्टिव्ह फिल्टर मीडिया बरोबर क्रमाने भरायचे. आणि कोरडी माती आणि पाण्याचे मिश्रण त्यात टाकायचं. आता ते प्रयोग करून दाखवणार का पुस्तकाला? साहित्य आहे तिकडे. ठीक आहे. आता कसं करायचं, जोडणी कशी करायची, फिल्टर पेपर कसे टाकायचे आणि तुमच्याकडे उपलब्ध असलेलं साहित्य टाकून पाणी शुद्ध करून दाखव.
काय टाकतोय? बर ठीक. सगळ्या याच्यामध्ये तुझं मटेरियल लावून भरून द्यायला. ही ग्रेव्हल कर्स आहे, वाहव टाकलेली आहे. आणि अशा प्रकारे याच्यामध्ये कोरडी माती टाकलेली आहे. कार्बन टाकलेलं आहे. बरोबर. अशा प्रकारे म्हणजे अशा प्रकारे स्टँड तयार झालेले आहे. बरोबर. आणि हे स्टँड अशा प्रकारे लावल्यानंतर हे तुमचं याचं तुम्ही नाही दिलेलं. आता तुम्ही पाणी टाकून दाखवा. थोडस पाणी टाकायचं. पाणी मिसळून बस बस बस.